नमस्कार, राष्ट्रसंचार डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रो, छगन भुजबळ यांना सत्तेच्या बाहेर म्हणजे मंत्रिपदाच्या बाहेर ठेवण्याचा महायुतीचा निर्णय अंतिम झाला. दबावाचं राजकारण आम्ही झुगारणार नाही, हा एक संकेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या निमित्ताने दिला. सरकारमध्ये असताना देखील सातत्याने विरोधी पक्षाची भूमिका सारखे भुजबळ यांनी वर्तवणूक केली. अनेकदा विरोधी पावित्र्य घेतले. जरांगे आक्रमक होण्याच्या पाठीमागे कुठेतरी भुजबळ हेच जबाबदार आहेत, हे देखील या मंत्री महोदयांना मान्य झालं. राज्य सरकारने कुठेही ओबीसींच्या हक्कांच्या वरती गंडांतर आणून मराठ्यांना आरक्षण देणार याच्याबद्दलची जाहीर वाच्यता केली नाही किंवा कुठेही आपला तसा स्टँड घेतला नाही. असं असताना देखील ओबीसींच्या हक्काचा संघर्ष करत मराठ्यांना प्रखर विरोध करण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं. मनोज जरांगे अंगावरती घेतले, ते स्वतःच्या अंगावरती घेतल्याने परिणामकारक ते सरकारच्या अंगावरती आले आणि ओबीसी विरुद्ध मराठा ही जी दुही माजली, हा जो संघर्ष झाला, हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात जितके जरांगे जबाबदार आहेत त्याही पेक्षा अधिक पटीनं भुजबळ देखील यामध्ये जबाबदार आहेत. ही परिस्थिती अत्यंत शांततेनं आणि संयमाने हाताळणे शक्य असताना भुजबळ यांनी कमालीचा आतताईपणा केला. अनेकदा सरकारच्या धोरणांची, निर्णयांची, गोपनीय गोष्टींची जाहीर वाच्यता देखील केली. आपण पक्षश्रेष्ठींना जुमानत नाही, पक्षाला जुमानत नाही, समाजापुढे आपल्याला कोणाचीच व्हॅल्यू नाही, असं करत अनेकदा सरकारला दुय्यम लेखण्याचा प्रयत्न केला. यावेळेस कलंकित मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय भाजपाने मुख्यतः महायुतीने घेतला. यावेळेस राठोड, सावंत, मलिक, मुश्रीफ, अब्दुल सत्तार अशा अनेकांना बाहेर ठेवण्यात यश देखील मिळालं. राठोड आणि मुश्रीफ वगळता सर्वांनाच बाहेर ठेवलं. त्यामुळे भुजबळ यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवणार अशा पद्धतीची कुजबूज होती, ती खरी ठरली. दुसरा मुद्दा असा होता की वयवर्ष 75च्या पुढचे सदस्य मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत, हे भाजप शासित महायुतीने ठरवलं होतं. किंबहुना भाजपने याबाबत अनेकदा काळजी घेतली. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, मनोहर जोशी, आनंदीबेन मेहता अनेकांना बाहेरचा रस्ता यापूर्वी दाखवत त्यांनी हा ट्रेंड सेट केला होता. त्यामुळे 77 वर्षाच्या भुजबळ यांना देखील आता बाहेर राहावं लागेल याबद्दलची खात्री होती. बरं, हे सगळं करत असताना पक्षानं भरपूर दिलं, महाराष्ट्राने भरपूर दिलं. कुठेतरी थांबलं पाहिजे हे भान त्यांनाही गरजेचं आहे. ओबीसीच्या नावाखाली किंबहुना ओबीसीचे खरेखुरे नेतृत्व म्हणून महाराष्ट्रावरती एक प्रकारची भुजबळशाही छगन भुजबळांनी अनेक वर्षे केली. महाराष्ट्र सदनाचा इतका मोठा घोटाळा म्हणता येणार नाही त्याला, खरं तर तो घोटाळाच, परंतु एक मोठी जहागिरी त्यांना देण्यात आली होती. अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे ते अनभिक्षित सम्राट होते. अनेक वर्षे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. अनेक गोष्टी भुजबळांना दिल्या गेल्या. प्रदेशाध्यक्ष केलं. पहिल्या फळीच्या दर्जाचा सन्मान राष्ट्रवादीमध्ये त्यांना नेहमीच दिला गेला. परंतु आता असं झालंय की ओबीसीच्या संदर्भामध्ये महायुती सेफ आहे. दोन्ही मुंडे सभागृहामध्ये आले. आज राम शिंदेंना देखील सभापतीपद दिलं. ओबीसीचा क्लिअर मॅन्डेट भाजपाला किंबहुना महायुतीला मिळाला. छगन भुजबळ यांची तशी उपयुक्तता महायुतीच्या दृष्टिकोनातून थोडी कमी झालेली आहे. त्यांनी कुठे थांबलं पाहिजे. सातत्याने संघर्षाचा इतिहास आणि म्हणजे हा यावेळेचा इतिहास हा समाजासाठी नाही, त्यांच्या वैयक्तिक पदलालुपचे पोटी आहे. कुठेतरी हा समाजाला देखील खटकणार आहे. कुठं थांबलं पाहिजे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं? आम्हाला नजरूर कळवा. धन्यवाद.